नमस्कार मित्रांनो, मी ज्वालासिंग सोनोने, आपला मित्र, फायनान्शियल प्लॅनर अँड रिटायरमेंट स्पेशलिस्ट. मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ आहे की आपण LIC का काढावी आणि माझ्याकडेच का काढावी. तर हे दोन मुद्दे आहेत महत्त्वाचे आणि त्याबद्दल मला आपल्याला सांगायचं आहे. मित्रांनो, आपला मार्च एंडिंग सुरू झालेला आहे आणि मार्च एंडिंगमध्ये आपण जरूर का पॉलिसी काढावी याबद्दल सांगायचं असेल तर 31 मार्चपर्यंत आर्थिक वर्ष असते. 2024 ते 25 आर्थिक वर्ष सुरू आहे आणि आर्थिक वर्षामध्ये LIC काय करत असते की आपले जेवढे कस्टमर आहेत त्यांना आर्थिक वर्षानिमित्त फायनान्शियल जे बोनस असते, जे वार्षिक बोनस मार्च एंडिंगचे बोनस असते ते ॲड करत असते, आपल्या कस्टमरला देत असते. जरी तुम्ही 12 महिने तुम्ही म्हणजे मार्च महिन्यात तुम्ही पॉलिसी काढली तरी तुम्ही 11 महिन्याचा लाभ या 12 महिन्यात लाभ घेऊ शकता. तर अशा प्रकारे तुमची पॉलिसीचा फायदा हा होतो की तुम्हाला त्या पॉलिसीचा बोनसचा फायदा असा असतो की जर आपला डेथ जर झाला तर त्याचा आपल्याला पूर्ण बोनस दिला जातो आणि जर आपली पॉलिसी संपत असेल, मॅच्युरिटी होत असेल तर त्याचा सुद्धा बोनस आपल्याला दिला जातो. तर अशा प्रकारे दोन फायदे असतात आणि मार्च एंडिंगमध्ये आपण जरूर आपली पॉलिसी काढावी, कारण ती आर्थिक वर्षात पकडली जाते आणि अशा प्रकारे आपण जरूर काढावं. आणि LIC का काढावी? LIC ही एक गव्हर्नमेंट कंपनी आहे मित्रांनो, आणि एक गव्हर्नमेंट कंपनी असल्यामुळे त्याला प्रोटेक्शनसुद्धा गव्हर्नमेंटचं आहे की याला सॉवरेन गॅरंटी आहे जी प्रायव्हेट कंपनीमध्ये नाही आहे. मित्रांनो, हा एक मुद्दा आपण लक्षात ठेवावा. आणि दुसरी गोष्ट की आपलं जे कॅपिटल आहे हे सुरक्षित आहे. जरी आपण 1 करोड टाकले, 100 करोड टाकले तरी मी गॅरंटी घेतो की आपले पैसे डुबणार नाही, हे LIC मध्ये सुरक्षित राहतील. पण ते नियमानुसार आपल्याला त्याचे पैसे भरावे लागेल. त्याचे तो प्लॅन आणि त्याचे प्लॅननुसार त्याचे पैसे तुम्हाला पे करावे लागेल. म्हणजे वेगवेगळे प्लॅन असतात, त्या प्लॅनप्रमाणे तुम्हाला पैसे टाकावे लागतात. म्हणजे अशा प्रकारे तुमचं लाईफ प्रोटेक्शनसुद्धा आहे आणि कॅपिटल प्रोटेक्शनसुद्धा आहे. म्हणून आपण LIC जरूर काढावी. आणि माझ्याकडेच का काढावी? माझा पोर्टफोलिओ आहे मित्रांनो की आपल्या आशीर्वादामुळे मी आजपर्यंत 15 वर्ष मला सक्सेसफुल झालेला आहे. माझं 16 वर्ष सुरू झालेलं आहे आणि आजपर्यंत मी माझे 1000 कस्टमरपर्यंत मी प्रवास केलेला आहे. आणि आपल्या सर्वांच्या कृपामुळे आणि आशीर्वादामुळे आणि प्रेमामुळे मी माझं ऑफिस आज बनवू शकलेलो आहे. आणि आपण बघताय माझं स्वतःचं मेडल आहे आपल्यामुळे आणि ट्रॉफी सुद्धा मिळालेली आहे आपल्यामुळे. आणि आपला खूप खूप धन्यवाद मित्रांनो. मी ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो की आपण खरोखरच माझ्यावर आपली खूप प्रेम आणि सहकार्य आहे. तर असं आपलं प्रेम आणि सहकार्य राहू द्यावं मित्रांनो. आणखीन एक महत्त्वाचं सांगायचं आहे की माझा पोर्टफोलिओ आजपर्यंत असा आहे की मी जवळजवळ 15 ते 16 डेथ क्लेम, सक्सेसफुल डेथ क्लेम काढून दिलेला आहे. माझा सुरुवातीचा डेथ क्लेम हा मुंबईचा होता. तो मला कुठलाही नॉलेज नसताना, कुठलाही अनुभव नसताना मी माझ्या फक्त आत्मविश्वासाच्या भरोशावर मी तो डेथ क्लेम काढून दिलेला आहे. तर त्यावेळेस माझा तो फर्स्ट टाइम डेथ क्लेम होता. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण माझ्याकडे का काढावी त्याबद्दल मी माझे 2 शब्द सांगतो मित्रांनो. माझं स्वतःचं प्रीमियम पॉईंट आहे की आपण भारतातली कुठलीही पॉलिसी असेल तर त्याचं प्रीमियम आपण भरू शकता आणि पावती घेऊ शकता. आणखीन एक महत्त्वाचं 15 वर्षाचा माझा अनुभव आहे आणि माझे सक्सेसफुल वर्ष आहे. आणि माझे एज्युकेशन हे एज्युकेटेड फॅमिलीतून आहे. मी जरी गरीब परिस्थितीतून वर आलेलो असेल तरी माझे एज्युकेशन हे MA BEd पर्यंत झालेलं आहे. आणि मी एक प्रोफेशनल ॲडवायझर आहे मित्रांनो, रिटायरमेंट स्पेशलिस्ट आहे. मी रिटायरमेंटबद्दल आपले खूप प्रोव्हिजन करून देऊ शकतो. आणि आतापर्यंत माझे जेवढे कस्टमर आहेत त्यांना मी माझे वेगवेगळे प्लॅन दिलेले आहे. कुणाला जीवनसाथी प्लॅन, कुणाला रिटायरमेंटचा प्लॅन, कुणाला पेन्शनचा प्लॅन, कुणाला कन्यादानची पॉलिसी, कुणाला मुलांचे शिक्षणाची पॉलिसी, अशा प्रकारचे वेगवेगळे प्लॅन मी दिलेले आहे. मनी बॅक प्लॅन दिलेला आहे, लाईफ टाईम प्लॅन दिलेला आहे. तर अशा प्रकारे माझे कस्टमर आहे. आणि आजपर्यंत जेवढे माझे कस्टमर आहेत त्यांचा पूर्ण प्रोटेक्शन हे 20 करोडपर्यंत गेलेलं आहे मित्रांनो. की ही आनंदाची गोष्ट आहे की आपल्यामुळे मी हे करू शकलो. आणि माझं वार्षिक कलेक्शन हे कमीत कमी 12 ते 13 लाख ते 15 लाखापर्यंत असते. तर यावर्षी माझं 16 लाखाचं कलेक्शन आहे. आणि आतापर्यंत दरवर्षी माझं कलेक्शन हे 1.5 करोडपर्यंत जाते मित्रांनो माझ्या. तर हे एक माझ्याकडे प्लस पॉईंट आहे की माझं कलेक्शन हे वेळेवर असते.
आणि मी माझ्या ग्राहकांना चांगलं ज्ञान देण्याचा आणि त्यांना नवीन नवीन माहिती पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो. मी मोठ्या मोठ्या सिटीत जाऊन मी माझं नॉलेज अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करतो. मी मुंबई, नागपूर, पुणे, महाबळेश्वर अशा ठिकाणी मी माझे ट्रेनिंग घेतो. ऑनलाईन ऑफलाईन ट्रेनिंग घेतो, प्रायव्हेट ट्रेनिंगसुद्धा घेतो, LIC कडून सुद्धा ट्रेनिंग घेतो आणि डेली मी ट्रेनिंग घेत असतो. मी माझं नॉलेज अपडेट करण्याचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, आणि मी माझे सोशल मीडियावर सुद्धा अपडेट आहे. माझं यूट्यूब चॅनल आहे, इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे. तर आपण जरूर माझा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे वेगवेगळे नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा. आपल्याला आपल्या नॉलेजमध्ये जरूर ज्ञानात जरूर भर पडेल. तर अशा प्रकारे मित्रांनो, मला खूप आनंद होत आहे आपणाला सांगताना. आणि माझी ही सर्व्हिस रेग्युलर आहे, लाईफ टाईम सर्व्हिस आहे आणि माझ्या कस्टमरला रेग्युलर सर्व्हिस देत राहतो. आणि अशा प्रकारे माझं जवळजवळ दर वर्षाचं माझं प्रशिक्षणाचा खर्च हा 50,000चा आहे. आणि अशा प्रकारे मी माझ्या कस्टमरसाठी वेगवेगळे प्रशिक्षण घेत असतो. आणि माझ्या कस्टमरला कन्सल्टन्सी चार्जेस, ज्यांना माझ्याकडे समजा की माझ्याकडे पॉलिसी काढायची नसेल पण कन्सल्टन्सी मार्गदर्शन हवं असेल, कन्सल्टन्सी करून घ्यायची असेल तर माझा 2,000चा फीज आहे. आणि आपण त्याचा जरूर लाभ घ्यावा. आणि मी तर म्हणेन की माझ्याकडे आपण जरूर LIC काढावी. कारण मी आपण जर माझ्याशी जुळणार आपण आपले जे संबंध आहे हे नेहमीचे संबंध राहतील, लाईफ टाईमचे संबंध राहतील आणि संपर्क आणि माझी रेग्युलर सर्व्हिस राहील. आणि जर यदाकदाचित माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा असावी आणि आपणास रेग्युलर आणि चांगली सर्व्हिस देण्याचा मी प्रयत्न करतो. धन्यवाद मित्रांनो. आपण जरूर माझ्याकडे LIC काढावी. थँक्यू व्हेरी मच.